हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझं नाव मेघा देशमुख, मी नाशिकमध्ये राहते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी माझे 500 सबस्क्रायबर्स कसे कंप्लीट केले, त्यानंतर हाफ मॉनिटायझेशन म्हणजे नेमकं काय असतं, तुम्ही त्यातून किती पैसे कमवू शकता, त्याचप्रमाणे तुमच्या व्हिडिओचा वॉच टाईम तुम्ही कसा वाढवू शकता, या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हाला जर यूट्यूबमध्ये ग्रो व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर यूट्यूबवर अर्निंग स्टार्ट करण्यासाठी यूट्यूबचा काही क्रायटेरिया असतो. तर त्यामध्ये मॉनिटायझेशनसाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच आवर्स कंप्लीट करावे लागतात, तेही मागील 12 महिन्यामध्ये. आणि तुमचे जे शॉर्ट व्हिडिओज आहे त्याच्यावर तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज आले पाहिजे, ते 90 दिवसामध्ये. म्हणजेच 1000 सबस्क्रायबर्स तर कंपल्सरी आहेच, पण तुमचे जे लॉंग व्हिडिओ आहे त्याच्यावर तुम्हाला 4000 आवर्स कंप्लीट झाले पाहिजे, किंवा तुमचे जे शॉर्ट व्हिडिओज आहे त्याच्यावर 10 मिलियन व्ह्यूज आले पाहिजे, ते 90 दिवसामध्ये. तर या दोघांमधून एकही क्रायटेरिया कंप्लीट झाला तर तुम्ही इलिजिबल होतात मॉनिटायझेशनसाठी. आणि मॉनिटायझेशन झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओजवरती ॲड लागतात आणि तेथून तुम्हाला रिव्हेन्यू मिळायला सुरुवात होते. आणि हा मेन अर्निंग सोर्स असतो ज्यामधून क्रिएटर्स लॉंग टर्म इन्कम जनरेट करतात. खूप लोकांना माहीत नसतं की हाफ मॉनिटायझेशन पण असतं. तर यूट्यूब तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्याच्या अगोदर काही फीचर्स देतो. तर त्यासाठी तुम्हाला 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 वॉच आवर्स कंप्लीट करावे लागतात लॉंग व्हिडिओसाठी, आणि शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्हाला 3 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करावे लागतात. त्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि त्यामधून तुम्ही अर्निंग स्टार्ट करू शकता, पण तुम्हाला ॲड्स रिव्हेन्यू मिळत नाही. पण तुम्ही मॉनिटायझेशनच्या पहिल्या स्टेपमध्ये पोहोचतात. तर हाफ मॉनिटायझेशनमध्ये ॲड्स रिव्हेन्यू नसतो, पण तुम्हाला काही इम्पॉर्टंट फीचर्स मिळतात, जसं की मेंबरशिप, त्यानंतर सुपर थँक्स. म्हणजे तुमचे जे ऑडियन्स आहे ते तुम्हाला डायरेक्टली सपोर्ट करू शकता. म्हणजे ते एक प्रकारे एक मोटिवेशन असतं, म्हणजे त्यांना तुमचे व्हिडिओज आवडत आहे त्यासाठी ते तुम्हाला सुपर थँक्स देत असतात. त्याशिवाय आता यूट्यूबने ॲफिलिएट शॉपिंग आणि प्रॉडक्ट टॅगिंग फीचर पण सुरू केलं आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये जे प्रॉडक्ट दाखवता आहेत ते तुम्ही टॅग करू शकता, आणि तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी त्या लिंकवर जाऊन जर क्लिक केलं आणि ती जर वस्तू त्यांनी खरेदी केली तर त्याचं जे कमिशन आहे ते तुम्हाला मिळतं. म्हणजे अर्निंग फिक्स नसते, पण ते डिपेंड करतं की तुमच्या व्हिडिओजवरती ऑडियन्सची किती एंगेजमेंट आहे. तर आता मॉनिटायझेशन आणि हाफ मॉनिटायझेशनबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला सांगणार आहे की माझे 500 सबस्क्रायबर्स मी कसे कंप्लीट केले. तर माझे 500 सबस्क्रायबर्स मेनली मी 2 सोर्सेसमधून कंप्लीट केले. तर पहिलं म्हणजे माझे शॉर्ट व्हिडिओज खूप लवकर व्हायरल होतात, त्यानंतर रीच खूप वाढतो आणि तुम्हाला नवीन ऑडियन्स मिळत असतो त्यातून. त्याचप्रमाणे माझे जे लॉंग व्हिडिओज आहेत त्यातील माझे 2 ते 3 व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यातूनही मला ॲडिशनल सबस्क्रायबर मिळाले. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला फास्ट ग्रोथ देतात आणि लॉंग व्हिडिओ तुम्हाला स्टेबल ऑडियन्स देतात. कसं आहे ना, यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं की चुका या प्रत्येकाकडूनच होतात, माझ्याकडूनही झाल्या. म्हणजे मी जेव्हा चॅनल स्टार्ट केलं ना तर कन्सिस्टन्सी अजिबात नव्हती. म्हणजे कसं असतं, यूट्यूब जे आहे आता सगळं काही जे आहे ते AIवर डिपेंड झालं आहे. त्यामुळे यूट्यूब जे आहे ते तुमचे अल्गोरिदम चेक करत असतो. जर तुम्ही ठरवलं आहे की संडेला मी हा व्हिडिओ टाकणार आणि संध्याकाळी 7 वाजता मी हा व्हिडिओ टाकणार, तर एव्हरी वीक एव्हरी संडे 7 वाजता तुमचा तो व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे. त्यानंतरच यूट्यूबला म्हणजे यूट्यूब जे आहे ते अल्गोरिदमवर काम करतं. आणि त्यामुळे काय होतं ना की म्हणजे यूट्यूब जे आहे तो तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल पण करतात. हां, पण कंटेंट जे आहे ते पण इम्पॉर्टंट असतं तेवढंच. म्हणजे तुमचं जर कंटेंट पण चांगलं असेल ना, तर ऑडियन्स जर तुमचा व्हिडिओ बघायला लागले आणि त्यांनी जर तो लॉंग टर्मपर्यंत तुमचा व्हिडिओ बघितला तर यूट्यूब जे आहे ते तुमचा व्हिडिओ जास्त पुश करत असतो पुढे आणि त्यानंतर तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज पण यायला सुरुवात होते. या सगळ्यातून ना मी खूप महत्त्वाची एक गोष्ट शिकले की तुमचा जो व्हिडिओ आहे ना त्याची जी सुरुवात आहे ती स्ट्रॉंग असली पाहिजे. म्हणजे पहिले जे 10 सेकंद आहे ना त्याच्यावरून तुमचे ऑडियन्स ठरवतात की तुमचा व्हिडिओ किती बघायचा. तुमचं जे कंटेंट आहे ना ते एंगेजिंग असलं पाहिजे, म्हणजे तुमचे जे व्ह्यूअर्स आहे ते तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात. त्याचप्रमाणे जे थंबनेल आहे ते पण अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे, कारण त्यावरूनच ऑडियन्स ठरवते तुमचा व्हिडिओ बघायचा की नाही बघायचा म्हणून. आणि त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये जे कंटेंट दिलेलं आहे तेच कंटेंट थंबनेलवर असायला हवं, नाही तर यूट्यूब जे आहे ते तुमचा व्हिडिओ डिमॉनिटाईज करू शकतो. एक रिॲलिटी ना अशी पण आहे की सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की आपले फ्रेंड्स, आपले रिलेटिव्स आपल्याला सपोर्ट करतील, पण खरं तर ना जे अननोन ऑडियन्स आहे ना ते सगळ्यात जास्त सपोर्ट आपल्याला करत असतात. कारण आपलं जर कंटेंट चांगलं असेल ना तर आपल्याला सबस्क्रायबर्स आपोआपच भेटतात. त्यामुळेच तुम्ही कंटेंट क्वालिटीवर फोकस केलं पाहिजे.
यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे ना ते खूप सिम्पल असतं. तुमचा व्हिडिओ जर लोक जास्त वेळ बघतात ना किंवा लाईक करता, कमेंट करता ना, तर यूट्यूब तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत असतो. म्हणजेच वॉच टाईम आणि एंगेजमेंट आहे ना, हे 2 मेन फॅक्टर तुमच्या व्हिडिओची ग्रोथ ठरवत असतात. आणि कसं आहे ना, सबस्क्रायबर तर आपल्याला कसे पण मिळून जातात, म्हणजे शॉर्ट व्हिडिओजमधून, लॉंग व्हिडिओजमधून सबस्क्रायबर आपल्याला मिळून जातात. पण सगळ्यात डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग पार्ट जो आहे तो म्हणजे आपला वॉच टाईम. वॉच टाईम कंप्लीट करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं, कारण तुमच्याकडे असतात 12 महिने आणि त्या 12 महिन्यांमध्ये तुम्हाला 4000 आवर्स वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो. तर त्यासाठी काय करावं लागतं ना, तुम्ही कंटेंट असा बनवा ना की आपल्याला नवीन काहीतरी ऑडियन्सला दाखवणं खूप गरजेचं असतं. कारण आता यूट्यूबमध्येही कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे आणि थंबनेलही असा बनवा ना की प्रत्येकाने व्हिडिओवर जाऊन क्लिक केलं पाहिजे. त्यासाठी ना आपली कंटेंट क्वालिटी खूप चांगली असली पाहिजे आणि तुम्ही हा विचार करा ना की आपल्याला ऑडियन्सला काहीतरी नवीन दाखवायचं आहे. असं केल्यानंतर ऑडियन्स जे आहे ते आपल्यासोबत जोडले जातात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक छोटासा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.